काय झालं? काय झालं तात्या? अगं तुझ्या आत्याचा पोरगा म्हणजे माझा बाचा त्यांनी एक ले डोकं खाल्ले बघ. मागच लागलाय तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून. आणि आता परत फोन आलता त्याचा. काय ठरलं तुमचं? तात्या तुम्हाला सांगितलंय ना मी का मला खरंच नाही आवडत तो पोरगा आणि मला नाही करायचं त्याच्याशी लग्न. अगं लग्न नाही करावं तर बघितलं ना धमकी देते ते. माझ्या आईचा हिस्सा दे म्हणते प्रॉपर्टीतला. माझंही ना डोकंच चालायचं बंद झालंय. कसं तरी याच्याकडनं पिछा सोडून घेतला पाहिजे ग. हा ना. काय करावं आता काय काय मला ती कळानच बुवा. हा माझ्याकडे एक प्लॅन आहे बघा. तुम्ही फक्त त्याला बोलवा. आणि काय प्लॅन आहे तुझ्याकडे? इकडे मी सांगते. हा राव हे लय भारी आहे. म्हणजे आपलं दुखणं बी जाईन आणि त्याचा तोच लागणार नाही म्हणून. हा मग त्याच्यामुळे आपण असंच करू. आता फक्त तुम्ही ना त्याला फोन करून बोलून घ्या आता. फोन फोन आहे ना आपल्याकडे. जावाई बापू. तुम्हीच 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 होणारे जावाई बापू. काय नाही म्हणलं लग्नाची पुढली बोलणी करायच्यात घरी आहे आपल्या. हा आहे ना मी आहे. तुमची होणारी बायको पण आहे. या हा 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 लगेच लगेच हा आज संत असल्या अवस्थेत या. नाही नाही मग कपडे घालून या. तसंच नका येऊ. हा हा निघलाच होता बोंबलत लगेच. बरं झालं जाऊ दे येणार आहे ना. हा हा बस मग चालते जा तू. आल्यावर बोलून घेतो मी. बरं चालेल. मामा मामा इकडे इकडे. अरे इकडे होय. अहो घरी गेल्यापासून हे नव्हतं करीत मी. कपडे सोबतले नाही तुमचा फोनची वाट बघत होतो. वा 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 घाई चालती. बुक पण लागली होती. चांगली का वेळ? एक नंबर. आवडली का तुम्हाला? ना तुमच्या घरचं कधी नाही म्हणलं मी. सगळं चांगलंच असतं हे. नाही चांगलं असते. आपण त्याच्यावर पाली फिरले होते म्हणून कुत्र्यासाठी ठेवलं होतं आम्ही. आता तोंडातलं थुको नका अन्नाचा आपण खावा खावा घ्या. अहो कुत्र्यासाठी ठेवली असली तरी माझ्या पोरीने ठेवली ती तुमच्या होणाऱ्या बायकोनी. आणि त्याला नाही म्हणता तुम्ही घ्या. चुकून मला जावा. हो थांबा. बरं हा ते लग्नाचं बोलायचं ना आपलं पुढलं. आधी पाणी सांगा. पुरी पाणी आण ग बाळा. काय आहे? पुढे खुशबू. ह्या काय येते पाणी घेऊन. बरं बरं. चांगल्या कामाला उशीर नको म्हणलं. मरायचं मी आता त्या पालीमुळं. नाही नाही त्याला काय होतंय. अहो पाली फिरल्या तरी त्याला काय खायचाच पदार्थ आहे ना शेवटी तो. आणि पाली फिरून सुद्धा भेळ खराब नाही झाली म्हणजे किती चांगल्या क्वालिटीची आहे बघा तुम्ही. चालायचं. 2-4 अंडी बी पडली होती बरं का पालीची त्यात काढून टाकली मी. पण त्याच्यामुळेच आमच्या कुत्र्यांनी खाल्ली नाही बरं का बहुतेक ती. आमचं कुत्रं पण ना लय चोकणार झाले. कुत्रं तुमच्यासारखं पाहिजे बघा. दिसलं की वाचा वाचा खाणारं. अहो त्याच्याशिवाय तब्येतच होत नाही माणसाची. मामा माहिती इज्जत करताय का? अहो तुमचं कौतुक करतोय राव पाहुणं. पाणी घ्या. हा बस पोरी बस. काय आता तुला सांगतो पोरी. मी शेवटी आहे ना लय विचार केला बरं का. म्हणलं बाहेरचं कुठलं पोरगं बघण्यापेक्षा बरं आजकालच्या पोरांचं काय खरं आहे का. त्यापेक्षा म्हणलं माझ्या भाच्याला दिलेली काय वाईट आहे पोरगी. अहो भाचा म्हणजे माझा ह्याच्याबद्दल काय काय सांगू तुला. इतका गुणी सोजवळ सालस निरागस शब्दच वापरू पडतात माझे बोलायला. तर आहे ना आता माझी तर लग्नाला हरकत नाही बरं का. आणि लग्न आता मुहूर्ता उरकून टाकू. पण तुझी काय हरकत आहे का? तर आपली काय हरकत नाही बरं का. पण तुझी काय हरकत आहे का पोरी? नाही माझी काय हरकत नाहीये. पण मग कॉलेजमधल्या 2 बॉयफ्रेंडला सांगावं लागेल. आता माझं लग्न जमतंय ना तर भेटायला जमणार नाही. हा बॉयफ्रेंड हा म्हणजे लफड हा लाचांड. हा अयो चालायचं पण त्याला काय होते आजकाल सगळ्यांना बॉयफ्रेंड असतात. हा ना. आणि शाळेतले 2 जण आहेत त्यांना पण सांगावं लागेल. आता आपल्याला भेटायला नाही जमणार बाबा असं. ते कधी कधी रोज नाही भेटती कधी कधी असं. शाळेतले 2. हा शाळेत 2 आणि कॉलेज 2 4 तर झाले. त्याला काय होते तेव्हा. बरोबर आहे. आणि ते पुण्याला मी जॉबला आहे ना तिथला मॅनेजर आहे की म्हणजे एवढं काय नाही. त्याला सिंपल सांगावं लागेल बाबा मला जमणार नाही.
असं. अहो मॅनेजर म्हणजे कौतुक वाटलं पाहिजे तुम्हाला, साधं सुद्धा नाही, डायरेक्ट मॅनेजर. 5च ना? नाही नाही, मी बस मध्ये जाते आणि ते कंडक्टर पण एक जण आहे. कंडक्टर मी आईला तरी म्हणलं तिकिटाला पैसे कस काय नाही लागत तिच्या. जास्त काही नाही, फक्त सांगावं लागेल माझं लग्न आहे बाबा, आता आपल्याला काही भेटायला जमणार नाही, आता काही तू येत जाऊ नको बाबा असं. म्हणजे 6 झाली बरं का, काय अडचण नाही त्याला. बस हे एवढंच, बाकी काय नाही है ना. हा मग एवढं जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तात्या मी आहे तयार मग लग्न करायला. हा चालेल ना, आता काय तुमची इच्छाच आहे म्हणले. होय काय असेल ते सांगून टाका तुमचं, आम्हाला काही राग बिग नाही त्याचा बरं का, स्पष्ट सांगा. नाही, मग मी पण असं म्हणतोय आता. हा 5 आहेत ना फक्त. हा हा मी लग्नाला तयार आहे. हाय मी लग्नाला तयारच आहे. 1 मिनिट झालो आम्ही. पुरी ये ग इकडे जरा, नाश्ता पाण्याचं बघतो. अगं हे काय, मलाच कळलं ना काही. मला तर वाटलं नाही म्हणून एवढं ऐकून तू. हा ना, आता हे तर पक्कच तुंबाळलेलं दिसतंय. काय करायचं आता? आता काय करायचं. आहे ना, थोडी कमी पडली काही आधी. काय माहिती आता. जाऊ दे, चल बघू काय होईन ते होईन. आता ह्याला आपली गेम आपल्यावर उलटली. हा ना, आता आता काय नाही, जाऊ दे, चल बघू काय म्हणते ते आता पुढचं पुढं. बरं चला. जावाय बापू. आले होय तुम्ही? हा मला वाटतं काय पोहेच घेऊन येताय काय ना. काय त्याचं आता, तुम्ही म्हणताय तर टाकू करून. तयार ना? हा थोडं लग्नाच्या तयारीला वेळ लागेल, दिवाळी झाली की करून टाकू तुमचं लग्न. बरं काय अडचण नाही मग. आता एवढी मनापासून पोरगी तयार झाली आमची. आहे ना? पण घरी सांगितलं का तुम्ही? मी करतो ना तयार त्यांना. हा हा करा बरं का तयार, घरच्यांना कसं तरी. हा पण आता सही बीचा काय विषय नाही ना. नाही काय नाही काय नाही. आता पोरगी त्याला मला उठाई काय लागत ती. चालते चालते मग. ती पुढचं पुढं बघू ना. हा 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 नाश्ता करूनच द्यायचा का? नको आता जाऊ दे, मी जातो. बरं बरं चालते चालते, या मग. जाऊ का? हा हा. बाई आता तात्या, आता काय? आता काय माझं खरंच खरंच लग्न होईल का काय? मग मी करू का त्याच्याशी लग्न? बाई हिला आता काय करायचं? आता काय नाही, करा लग्नाची तयारी. म्हणजे तुला पसंत आहे म्हणायचं पोरगा? मला नाही पसंत. अगं खरं प्रेम आहे त्याचं तुझ्यावर, बघितलं का? तरी सुद्धा लग्नाला तयार झाला तो.